खरंच त्यांचे आभार मानतो. फार सुंदर प्रार्थना केली, फार सुंदर गीत गायलं. मी त्यांना विनंती करतो, त्यांनी जे गीत गायलं ते मला वाटतं थोडं नवीन गीत आहे. तर त्या गीताचे जर बोल उपलब्ध असतील तर ग्रुपवर जरूर पाठवा. हालेलुया. मी आणि माझे घराणे देवाची सेवा करील आदराने. बरोबर? तर जरूर या गीताचे बोल ग्रुपवर पाठवा आणि आपण सगळेजण देवाच्या नावाला गौरव देऊया. आजचा रविवारचा दिवस आहे आणि मी गेले अनेक रविवार पाहतोय. रविवार असलं की सदस्यांची संख्या फार कमी असते. परंतु आपण आहोत आणि विशेष करून जो आपण आता नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की देवाच्या वचनावर जे अध्याय आहेत ते तोंडपाठ म्हणून दाखवणारे आहेत. सर्वांना आपण दिवस दिलेले आहेत. तर पहिल्याने आपण तो उपक्रम पूर्ण करूया आणि तो उपक्रम पूर्ण झाल्यानंतर आज ज्यांची नावं आहेत त्यांना संधी देऊया आणि त्यानंतर चर्चमध्ये आपण सर्वांना जे देवाचं वचन मिळालेलं आहे त्या वचनावरती आपण सर्वजण थोडक्यामध्ये मननाचा सारांश एकमेकांना सांगूया. तर आज जी 5 नावं आहेत ती 5 नावं आहेत. बंधू सचिन पाटील आहेत, त्यानंतर आपली बहीण सीमा आहे, त्यानंतर यश आहे, यश सोनावणे, त्यानंतर श्रुतिका खेरणार आहे आणि सर्वात शेवटी सृष्टी थोरात हे बाळ आहे. हालेलुया. आणि सचिन पाटील बंधू आज सहभागी झालेले नाहीयेत, त्यांचं नाव दिसत नाहीये. त्यांच्याकडे गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 16 ते 22 आहे. तर सचिन बंधू नंतर दुसरं नाव सीमा हिचं आहे. सीमा आपल्यासाठी 2 अध्याय तोंडपाठ म्हणून दाखवणार आहे. तिने उत्सुकता दर्शवली होती की तिला स्तोत्र 139 म्हणून दाखवायचंय, पण त्या बरोबरीनेच आपण सीमाला यशया याचा 11वा अध्याय वचन 1 ते 10 सुद्धा दिलेला आहे. तर इथून पुढची वेळ मी सीमाला देत आहे. सीमा आपणासाठी हे दोन्ही शास्त्र भाग तोंडपाठ म्हणून दाखवा. सीमा. प्रेज द लॉर्ड. माझा आवाज येतोय? येस, प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला गौरव. आता पूर्ण असं ब्लँक वाटतंय, फार कठीण आहे, पण देवाच्याच आत्मा कृपा पुरवू दे. स्तोत्रसंहिता 139. देव सर्व साक्षी व सर्व ज्ञानी आहे. हे परमेश्वरा तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढले आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवील. अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख हो, असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. हे तुझी कृत्य अद्भुत आहेत म्हणून भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्य अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझे एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात, त्यांची संख्या किती मोठी आहे. ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील. मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो. हे देवा, तू दुर्जनांना ठार मारून टाक. अहो, रक्तपात करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा. ते तुझ्या विरुद्ध कपटाने बोलतात, तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्यावर उठणाऱ्यांचा मला वीट का येऊ नये? मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो, मी त्यांना आपले शत्रू मानतो. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. आमेन. यशया याचा 11वा अध्याय. मी देवामध्येच प्रयत्न करते.
यशया 11 इशायाच्या बुंद्याची सात्विक कारकीर्द. इशायाच्या बुंद्याला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या भयाचा व ज्ञानाचा आत्मा त्याच्यावर राहील. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, तो कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करेल. तो पृथ्वीवरील दिनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करेल. तो आपल्या मुखाच्या फुंकराने तो तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीला ताडण करेल. तो आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार करेल. नीतिमत्ता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल. लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल हे एकत्र राहतील. त्यांना लहान मूल वळील. गाय व अस्वल हे एकत्र चरतील. त्यांचे बच्चे एकत्र बसतील. अ, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. अ, ताने मूळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. अ, ताने मूल नागाच्या बिळाजवळ खेळेल. थानतुटे मूल पुरुषाच्या बुबुळाला हात लावेल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत, ती नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जलपूर्ण आहे, तसा तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण आहे. त्या दिवशी असे होईल की राष्ट्रांसाठी ध्वजवत उभारलेल्या ईशायाच्या धुमाऱ्याला सर्व राष्ट्रे शरण येतील व त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. अवशेषांचे विजयी परतणे. त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पत्रोस, कुश, एलाम, शिनार व हमात व समुद्रतीरीचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचे अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसऱ्यांदा सोडवेल. तो राष्ट्रांसाठी निशाण उभारेल व पृथ्वीच्या चारी दिशांकडून इस्रायलातून घालून दिलेल्यांना एकत्र करेल. यहुदातून परागंदा झालेल्यांना गोळा करेल. एफ्राईमाचा मत्सर नाहीसा होईल. यहुदाचे वैरी उच्छेद पावतील. एफ्राईम यहुदाचा हेवा करणार नाही व यहुदा एफ्राईमाशी विरोध करणार नाही. ते पश्चिमेकडील पलिश्त्यांच्या खांद्यावर झडप घालतील. ते एकत्र होऊन पूर्वेकडील पूर्व पूर्वेकडील देशीयास लोकांना लुटतील. पूर्व देशीयांना लुटतील. अदोम व मवाब यांना हस्तगत करतील व अम्मोनी त्यास अश्शूर वश. अम्मोनी त्यास वश होतील. परमेश्वर मिस्री समुद्राची खाडी नष्ट करेल. तो आपल्या उष्ण श्वास सोडून आपला हात नदावर परजील. तो त्यावर प्रहार करून त्याचे 7 फाटे करेल. त्यातून जोडे घालून लोकांना जाता येईल असे करेल. मिस्री देशातून निघण्याच्या वेळेस इस्रायलासाठी जसा मार्ग झाला, तसा त्याच्या अवशिष्ट लोकांना अश्शूरातून निघण्याच्या वेळेस हमरस्ता होईल. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला. 2 अध्याय प्रिय. आपण सीमासाठी खरं सांगूया तर यशया याचा 11वा अध्याय पहिली 10 वचनच ठेवली होती, परंतु सीमाने पूर्ण अध्याय तोंडपाठ केला. यशया 11 1 ते 16 आणि स्तोत्रसंहिता 139 मध्ये सीमा किती वचनं आहेत? 24. 24. हालेलुया. 24 अधिक 16 40 वचनं. हालेलुया. सीमा आपली बहिणीने पाठ करून म्हणून दाखवली. देवाच्या नावाला गौरव. कारण बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, केवळ आणि केवळ परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी. आपण सगळेजण आपली बहीण सीमा याच्यासाठी टाळ्या वाजल्या. हालेलुया. फार सुंदर, फार छान असं सीमाने आपणासाठी 2 अध्याय म्हणून दाखवलेले. त्यानंतर तिसरं नाव आहे यशचं. यश सोनावणे. याला आपण यशयाचा 9वा अध्याय वचन 1 ते 7 दिलेला आहे. यश आहे का? राजश्री सिस्टर, यश. ठीक आहे, यश नाहीये.
तर त्यानंतर चौथं नाव आहे आपली बहीण श्रुतिका हिचं. श्रुतिका खेळणार आपणासाठी मत्तई कृत शुभवर्तमान डोंगरावरले प्रवचन 5वा अध्याय वचन 1 ते 12 म्हणून दाखवणार आहे. तर आपण इथून पुढची वेळ श्रुतिका हिला देऊ. श्रुतिका. Praise the Lord. Amen. श्रुतिका तुझा व्हिडिओ बंद आहे. हा दादा. मत्तेकृत शुभ वर्तमान 5:1-12. तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आला. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला, जे आत्म्याने धन्य ते स्वर्गाचे राज्य, जे आत्म्याने धन्य जे आत्म्याने स्वर्गाचे दीन. राज्य त्यांच्या. सॉरी दादा, मला थोडं हे होत आहे. हरकत नाही. जे आत्म्याने मी दीन आधी ते धन्य. प्रार्थना करते. हालेलुया. धन्यवाद पिता परमेश्वर, प्रभू येशू पवित्र आत्मा परमेश्वराच्या. परमेश्वरा, मला बोलण्यासाठी तू सहायता कर, मदत कर. हर एक भीती निघून जाऊ दे येशूच्या नावात. धन्यवाद. हालेलुया. मत्तेकृत शुभ वर्तमान 5:1-12. तेव्हा डोंगरावरील 2 मिनिट काय होतं. तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकू लागला, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण की स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीतात ते धन्य, कारण की त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण की ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले आहेत ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण की त्यांच्यावर दया होईल. जे शांती करणारे ते धन्य, कारण की त्यांना देवाची मुले असे म्हणतील. नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ होतो ते धन्य, कारण की स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि प्रत्येक प्रकारचे वाईट तुमच्या विरुद्ध बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. नीतिमत्वाकरिता आनंद व उल्हास करा. आनंद व उल्हास करा, कारण की स्वर्गात तुमचे मोठे प्रतिफळ आहे. मोठे प्रतिफळ आहे आणि यांच्या पूर्वी जे संदिष्ट होऊन गेले त्यांचा यांनी तसाच छळ केला. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. मत्तई कृत शुभवर्तमान 5वा अध्याय 1 ते 12 आपली बहीण श्रुतिका हिने म्हणून दाखवलेलं आहे, नाही का. धन्यवाद. डोंगरावरले प्रवचनामध्ये प्रभूने धन्यता कशामध्ये, कोण धन्य आहे ते वचनातून सांगितलेलं आहे. आपण सगळेजण श्रुतिकासाठी टाळ्या वाजूया. येस, हालेलुया. ख्रिस्त नावाला गौरव. फार छान. आणि श्रुतिका नंतर सगळ्यात शेवटी आता आपल्यामध्ये सृष्टी बाळ आहे, सृष्टी थोरात. तिच्याकडे स्तोत्रसंहिता 8 आहे. तर सृष्टी आपणासाठी स्तोत्रसंहिता 8 म्हणेल. सृष्टी तयार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. स्तोत्रसंहिता 8. सर्व पृथ्वीवर तुझे नाम किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. तू बाळके व तांदुळी यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहे म्हणून आणि तू वैरी व सोड घेणारा यांस कुंठित करावे म्हणून तू असे केले. आकाश जे तुझे अंगुल्य कार्य त्या तू नेमलेले चंद्र व तारे यांकडे पाहावे तर मृत मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे.
तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे. त्याला गौरव व थोरवी त्यांची त्याचे मुकुट मंडित केले आहे. तू त्याला आपल्या हातच्या कृत्याने प्रभुत्व दिले आहे. तू त्याला सर्व काही पायांखाली दिले आहे. शेळडे, मेंढरे, गुरे, ढोरे व ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे, हे सारे जलात संचार करणारे सर्व प्राणी, हे परमेश्वरा आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाम किती थोर आहे. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. या स्तोत्रामध्ये प्रियानो एक वचन आहे, स्तोत्रसहित 8:2, की तू बाळके आणि तानुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यास कुंठित करावे म्हणून तू असं केलंय. काय केलेलं आहे परमेश्वराने? बाळके आणि तानुली यांच्या मुखाने सामर्थ्य प्रस्थापित केलेलं आहे. हालेलुया. आणि आज आपल्यामध्ये हे बाळक आहे, सृष्टी, जी संडे स्कूलमध्ये पण फार रेग्युलर असायची, नाही का? सृष्टी थोरात, तिने फार सुंदर असं स्तोत्रसहित 8 आपण सगळ्यांसाठी म्हणून दाखवलंय. आपण सर्वजण सृष्टी बाळासाठी टाळ्या वाजूया. हालेलुया. व्हेरी गुड, फार छान. तर आजची 5 नावं प्रियांनो झालेली आहेत. परमेश्वराच्या नावाला गौरव. आणि सर्वांनी फार सुंदर वचन म्हणून दाखवलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छितो की गेल्या काही दिवसांमध्ये प्रियानो आपण सगळ्यांनी अध्याय तोंडपाठ म्हटलेले ही तयारी आहे, नाही का? तर येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला असं वाटलं की नाही, मला आज बोलता आलं नाही व्यवस्थित, अजून चांगलं तोंडपाठ करून पुढच्या आठवड्यात बोलायचंय, तर जरूर संधी घ्या. सगळ्यांचे नावं झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण सर्वांना संधी देऊ. हालेलुया. सगळ्यांनी संधी घ्या. वचन, कारण जितका आपण सराव करू बोलण्याचा, ऐकण्याचा, तितकं ते आपल्या अंतःकरणामध्ये रुजेल. त्याचबरोबरीने गेल्या 7 ते 8 दिवसांमध्ये वचन जे अध्याय तोंडपाठ करून बोलणारे सदस्य आहेत, ज्यांची नावं होती पण जे संधी घेऊ शकले नाही, त्यांना मी संधी देतो. असं कोणी आहे का की ज्यांचं नाव होतं पण संधी मिळाली नाही? आज तयारी आहे, आज बोलू इच्छितात? कोणी आहे? हालेलुया. कोणी बोलू इच्छित? कारण माझ्यासमोर नावं आहेत. हालेलुया. निशा, विजय, धीरज, दीपकांना तयारी झाली? येस, दीपकांना आहेत. त्यानंतर सतीश आहे, बंधू सतीश आहेत, नीता आहे. दीपकांना झाली तयारी? नाही नाही, ठीक आहे. आपण दीपकांना त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आणि त्याचबरोबर नंदा शिवाजी हिरे साहेब, नंदा सिस्टर या तयार आहेत बोलण्यासाठी? नाही सर, नाही. आता ही नावं मी जी घेतलेली आहेत त्या सगळ्यांनी आवर्जून तयारी करा. उद्या एक सुट्टीचा दिवस आहे. हालेलुया. तर सगळ्यांनी तयारी करायची आणि सगळ्यांनी अध्याय तोंडपाठ म्हणून पुढच्या आठवड्यात म्हणून दाखवायचे. हालेलुया. पारितोषिक कारण तयार झालेलं आहे. तर सगळ्यांनी बोलण्याची जरूर संधी घ्या आणि प्रार्थना करा. प्रार्थना करून तयारी करा. परमेश्वर आपणा सर्वांना सांगितलं. आजचा दिवस रविवारचा आहे. चर्चमध्ये आपले जे सदस्य गेलेले आहेत त्या सर्वांसाठी मी विनंती करू इच्छितो की सर्वांनी वचनावर बोलावं. त्याआधी सुजाता दिदी यांनी एक मेसेज केलेला आहे की उद्या 30 तारीख आहे, महिना संपत आहे. तर 1 ऑक्टोबर महिना, आता 2024 वर्षामध्ये 3च महिने उरलेले आहेत, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर या 3 महिन्यासाठी विशेष करून ज्यांनी संचालन करण्याची संधी घेतली नाही अशा सर्वांना मी विनंती करतो, संचालन करण्याची संधी घ्या. आपली नावं सांगा, ग्रुपवर कळवू शकता, किंवा आत्ता कोणाला नाव सांगायचं तर आत्ता सुद्धा सांगू शकता. कोणी आहे ज्यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये संचालन करायचं आहे? हो सर, मी घेतो. येस, हालेलुया. हिरे साहेब आहेत, श्रुतिका आहे आणि सीमा आहे. हिरे साहेब तुम्ही घ्या. येस. राऊत साहेब तुम्ही पण नाव दिलं होतं का? काय म्हणतो, तुम्ही घेताय का? नाही सर, सगळे साहेब हिरे साहेबाला द्या जरा यावेळेस.
तुम्ही घेत येस. असाल तर घ्या, मी नेक्स्ट टाइम घेतो पाहिजे तर. नाही 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 काय ना या येणाऱ्या निमित्तानं ना एक 8 दिवसाचं केलं तरी पण खूप देवबाप्पाचं ठीक आहे, गौरव ठीक होणार. आहे. तुम्ही करा, येस ठीक येस आहे, तुमच्या हालेलुया. तर माझी इच्छा आहे. येस येस राऊत साहेबांचा सपोर्ट हिरे साहेबांच्या पार्टीला आहे. हालेलुया. तर प्रथम आपण संधी हिरे साहेबांना देऊया आणि त्याचबरोबर आपली बहीण श्रुत्विका आणि सीमा या दोघींनी सुद्धा नाव दिलेलं आहे. तर आपण सुजाता दिदी आणि सतीशशी मी बोलतो आणि उरलेले 15 दिवस म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिले 2 आठवडे हिरे साहेब संचालन करतील आणि त्यानंतरचे जे 2 आठवडे ते आपण ठरवूया की सीमा श्रुतिका यांच्यामध्ये कसं देता येईल आणि त्यांच्यापैकी ज्यांना मग पुढच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 नावांची गरज लागेल. तर तयार राहा प्रियानो. आणि विशेष करून मी तरुणांना एक आवाहन करू इच्छितो कारण यावर्षी तरुण टक्का फार कमी राहिलेला आहे प्रार्थनेत. जसं आता सृष्टीचा मोठा भाऊ आहे आशिष, आशिषने सुद्धा संचालन करावं. सूरज आहे, धीरज आहे, संजय सर विद्याताई यांचा मुलगा संकेत आहे आणि बरीच लेकरं आहेत. म्हणजे मी नावं घेत राहिलो तर यादी फार मोठी आहे. हिरे साहेबांची लेकरं आहेत, राऊत साहेबांची लेकरं आहेत आणि बरेच आहेत तरुण आपल्या प्रार्थनेमध्ये. तर सर्वांना मी सगळ्या आई वडिलांना विनंती करेल की तुम्ही आपल्या लेकरांना प्रार्थना करा, त्यांच्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या कारण जेणेकरून नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्यांना सुद्धा संचालन घेता येईल. 8 दिवस का असेना त्यांना सांगा बाळांनो संचालन करा कारण हा फार मोठा आशीर्वाद आहे. तुम्ही अनुभवलेला आहे. तोच आशीर्वाद तुमच्या लेकरांना मिळावा यासाठी विशेष प्रार्थना. तर इथून पुढची वेळ आपण सर्वांसाठी देत आहोत. परमेश्वराचं वचन जे चर्चमध्ये प्राप्त झालं ते आपण एकमेकांना सांगूया. व्हिडिओ चालू करून बोलूया जेणेकरून आपण जेव्हा बोलत असू तेव्हा सर्वांचं लक्ष आपल्याकडे असेल. पहिली संधी कोण घेणार? येस संजय राऊत साहेब साहेब जरा पहिली. एक मिनिट हो कोमल राऊत आणि शीतल राऊत आहेत ना त्या वचनावरती बोलणार आहे. तर ते तुम्हाला कळवायचंय. स्तोत्र संहितामध्ये 133 कोमल बोलणार आहे आणि 134 शीतल राऊत बोलणार आहे. तर ते तुम्हाला आठवण म्हणून मी बोलतोय. येस कोमल स्तोत्र संहिता 131 आणि पाठांतर शीतल करतील ते. नाही नाही कोमल 133 आणि हा शीतल 134. शीतल 134. तर कोमल आणि शीतलसाठी विनंती आहे राऊत साहेब त्यांनी त्यांच्या मुखाने मंगळवारी सांगायचं की आम्ही हे बोलणार. ठीक आहे बोलतील का? हो हो. हा चालेल चालेल. हा त्यांना सांगितलं तिथपर्यंत तुम्ही पाठ करा म्हटलं. हा हा नाही म्हणजे मंगळवारी त्यांना बोलायचं नाहीये. मंगळवारी फक्त त्यांनी तयारी दाखवायची की आम्ही बोलणार आहे की नाही. तसं त्यांना एकदा सांगायला सांगा म्हणजे आपण त्यांना 2-4 दिवसाची वेळ देऊच. बहुतेक आपण त्यांना गुरुवारी किंवा शुक्रवारी संधी देऊ म्हणजे त्यांना एक चांगला वेळ मिळेल पाठांतर करायला. हालेलुया. येस थँक्यू राऊत साहेब. अजून कोणी आहे का? ठीक आहे राऊत साहेबांनी नाव दिलं त्याप्रमाणे अजून कोणी आहे प्रियानो जे अजून नाव देऊ शकले नाही? तुमच्या कुटुंबातले आहेत ज्यांना नावं द्यायची आहेत? हालेलुया. जरूर संधी घ्या. थँक्यू राऊत साहेब. कोणी आहे अजून? येस ठीक आहे. जर कोणाला नाव द्यायचंय तर जरूर संधी घ्या प्रियानो. मंगळवारपर्यंत नावं घ्या. आपल्यामध्ये बंधू स्तवण आहेत ते पारितोषिक जे आहेत त्याची सगळी अरेंजमेंट करत आहेत. तर जितकी नावं मिळतील जितकी लवकर नावं मिळतील त्या हिशोबाने मग पारितोषिकांची सुद्धा नियोजन करता येईल. हालेलुया. तर इथून पुढची वेळ सगळ्यांकडे आहे. आपल्याकडे जवळपास 30 मिनिटं आहे. तर परमेश्वराचं वचन जे मंदिरात मिळालेलं आहे चर्चमध्ये मिळालंय ते आपण सगळेजण एकमेकांना सांगूया. येस इथून पुढची वेळ तुम्हा सर्वांकडे आहे. चर्चमध्ये गेले ना सगळेजण? प्रेस लॉ साहेब प्रेज बोलू द का? लॉर्ड. हा हा पहिले राऊत साहेब बोला बोलतील आणि मग हिरे साहेब. येस हालेलुया. बोला बोला तुम्ही. ठीक आहे ठीक राहुल आहे. ब्रदर बोलतो पहिले बोला. देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद. आज वडाळ्याच्या चर्च मध्ये गेलो होतो. बाळक साहेबांनी जे वचन शेअर केलं प्रेषितांची कृत्य अध्याय 2 मध्ये 41 ते 47 पर्यंत. तेव्हा ज्यांनी त्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्याचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली.
ख्रिस्ताची मंडळीचे धार्मिक जीवन हे प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्ह घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जशी प्रत्येकाला गरज लागत तसे सर्वांना वाटून देत असत. हे दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालांस मनाने जीवित सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालवीत असे. इथे खरोखर जे विश्वासी आहेत त्या विश्वासाबद्दल देवबापाने त्यांच्यावरती कृपा केलेली आणि खरोखर आपल्या देवबापाचा आत्मा प्रत्येकाला चालवत आहे आणि सर्वांची एक चित्ताने एक मनाने तयारी दाखवत होते आणि प्रभूमध्ये ते वाढत होते आणि एकमेकाला उत्साहित करून ते प्रत्येकाला प्रभूमध्ये आणत होते. हे खरोखर आपल्या आपल्या अंतःकरणावर जेव्हा देव ह्या कार्याला कोरून ठेवतो तर त्याचप्रमाणे आपल्याला पण वाढण्याची खूप हौस वाटते आणि खूप देवाची शांती आणि आपल्याला ज्ञान आणि बुद्धीनं भरून प्रत्येकाला चालवते. आणि दुसरं एक आहे, एक मिनिट, अं 13 मध्ये 2 आणि 3 प्रेषितांचे कृत्य हे प्रभूची सेवा व उपकार स्तुती करीत असत. पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व सौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलवले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपवास व प्रार्थना करून आणि त्यावर हात ठेवून त्याची रवानगी केली. इथे पण पवित्र आत्म्याने आपल्याला खरोखर सेवाविषयी जसं बर्नबाला आणि सौलला त्यांना वापस लुक्य वापस पुरणेकर हे पण होते बरोबर. तर खरोखर देवबापाची एवढी आपल्यावरती नजर असते आणि कसं त्यांना शिकवायचं, कशा प्रकारे प्रभूमध्ये वाढवायचं आणि प्रत्येक ठिकाणी सुवार्ता सांगणे, तत्पर प्रार्थना करणे. त्या प्रार्थनामध्ये आपल्याला पण देवामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. आणि खरोखर जशी आपली प्रार्थना ही रात्रीची आहे चालू, त्याचप्रमाणे आज वचन आलेले मी देवबापाचे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. एवढं मला समजलं, त्याबद्दल मी आभार मानतो देवाचे. येस, आमेन. थँक्यू राहुल साहेब. फार महत्वाचं आहे नाही का की जे वचन राहुल साहेबांनी म्हणाले की ते प्रति दिवशी एक चित्ताने मंदिरात जात असत, घरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने अन्न खात असत. आणि ही देवाची इच्छा आहे प्रिय. आपण प्रति दिवशी देवाच्या सानिध्यात जाणं, प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आपल्या वैयक्तिक डोंगरावर जाऊन आपण देवाच्या सानिध्यात वेळ व्यतीत करणं. हालेलुया. आणि दुसरा जो संदर्भ सांगितला रावसाहेबांनी फार महत्वाचा आहे की देवाने ज्या कामासाठी शौल आणि बर्नबा यांना पाचारण केलं होतं त्यासाठी ते जेव्हा उपवास आणि प्रभूची सेवा करत होते तेव्हा पवित्र आत्म्याने सांगितलं. हालेलुया. पवित्र आत्मा बोलतो प्रिय. पवित्र आत्म्याने सांगितलं की मी बर्नबा आणि शौल यांना ज्या कार्यासाठी बोलवलंय त्यासाठी त्यास मजकरता निराळे करून ठेवा. आणि मग त्या सर्व मंडळीने उपवास आणि प्रार्थना करून बर्नबा आणि शौल यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. आपण अभ्यास केलाय. तिथून त्यांची मिशनरी सेवा सुरू झाली, मिशनरी यात्रा सुरू झाली. म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये प्रार्थना आणि उपवासाचं महत्व भरपूर मोठं आहे. त्याद्वारे परमेश्वराची वाणी जी पवित्र आत्म्याद्वारे येते ती आपण ऐकू शकतो, ओळखू शकतो, समजू शकतो आणि त्याप्रमाणे चालू शकतो. इथून पुढची वेळ मी हिरे साहेबांकडे. हिरे साहेब.
देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आज आमच्या खांदा कॉलनी पनवेल खांदा कॉलनी चर्च मध्ये जे वचन आलं ते मी वाचतो. कारण या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्ण करणे ही आपणाला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. मग बप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. इथे पवित्र आत्म्याचं हे बालकांनी पवित्र आत्म्याचे 7 कार्यामध्ये आम्हाला आज सांगितलं. तर ते पवित्र आत्मा हा आपल्याला आपण देखील पवित्र आत्म्याच्याच मार्गदर्शनाने चालतो. पण येशू ख्रिस्ताने सुद्धा बप्तिस्मा घेतला, तेव्हा त्यांना देखील पवित्र आत्म्याने मार्गदर्शन केलं. तेव्हाच त्यांनी जे जे कार्य केलं ते पवित्र आत्म्याच्याच मार्गदर्शनाने केले. येशू ख्रिस्ताच्या मनाने कुठलेही कार्य केलं नाही, जरी ते देव असले तरी पण त्यांनाही पवित्र आत्म्याची गरज होती. आणि तशीच आपण सुद्धा पवित्र आत्म्याच्याच मार्गदर्शनाने चालावा, यासाठी की हे इथं दाखवतंय. परत दुसरं वचन आहे लूक 1 अध्याय 35. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. आता इथे पवित्र आत्म्याचा पुत्र येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, तोच पवित्र आत्म्याच्या थ्रू झालेला आहे. तेव्हा पवित्र आत्म्याने जे जे मार्गदर्शन केलं, मरियमला सुद्धा देवदूतांनी येऊन सांगितलं होतं पवित्र आत्म्याच्याच याने हे होणार म्हणून. तर दुसरं वचन आहे मत्ती 4:1 वचन. मी वाचतो. मत्ती 4 वाचू हिरे साहेब? वाचतो. मत्ती 4:4. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग तरी इथे येशू ख्रिस्ताला मी पण आता यापूर्वी असंच समजत होतो की येशू ख्रिस्ताने जेव्हा बप्तिस्मा घेतला आणि त्यांच्यावर जेव्हा पवित्र आत्मा उतरला देवाने, तर मला असं वाटत होतं की सैतानाने त्यांना अरण्यामध्ये नेलं 40 दिवस 40 रात्र. परंतु पालकांनी आज असं सांगितलं आम्हाला आणि माझ्याही डोक्यात टूप पेटली की पवित्र आत्म्यानेच प्रभूला अरण्यात नेलं की सैतानाच्या हातून त्यांची परीक्षा व्हावी. या कारणाने तसे त्या 7 कारणांमध्ये शिकवलेलं आहे. तर 7 बरेच आहेत. प्रेषिताची कृत्य आहेत, परत त्या 7 मध्ये प्रेषित 10:38 मध्ये आहे. परत इब्रानी 9:14, तसंच रोमकार 1:4, 8:11 मध्ये असे वचन आहेत. बरेचसे वचन आहेत, मी शॉर्टकट मध्ये सांगतो. तर आम्हाला सुद्धा पवित्र आत्म्याची गरज आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यामध्ये पवित्र आत्म्याचा उपयोग करायला पाहिजे. पवित्र आत्मा आपल्याला काय सांगत आहे आपण हे समजायला पाहिजे. देवाच्या नावाला धन्यवाद. थँक्यू. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. थँक्यू हिरे साहेब. आणि खरोखर पवित्र आत्म्याची आपल्याला गरज आहे.
प्रभूने स्पष्ट सांगितलेलं आहे पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येणार नाही. म्हणून तुम्हाला आणि मला पाण्याने आणि पवित्र आत्म्याने नव्याने जन्म घेणं गरजेचं. तो पवित्र आत्मा ओळखणं आणि त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपण चालणं फार गरजेचं आहे. येस, थँक्यू हिरे साहेब. अजूनही 12 मिनिटं आहेत. पुढची संधी कोण घेऊ इच्छित? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांना पहिल्या सविता देवाच्या नावाला आणि गौरव. त्यानंतर किरण आगलावे सिस्टर. येस, सविता. देवपाच्या नावाला गौरव देते. आज पवित्र मंदिरामध्ये जाण्याची परमेश्वराने संधी देऊ केली आणि सुंदर असं वचन आम्हासाठी आज देवप्पाने दिलं. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 26 ते 30 या वचनावरचं वचन वाचण्यात आली, त्याच्यावर मनन झालं आणि वचनाचं हेडिंग असं आहे की पवित्र आत्म्याचे सहाय्य. आणि मग पवित्र आत्म्याचे सहाय्य आपल्याला कशा प्रकारे मिळतं आणि आपण खऱ्या अंतकरणानं परमेश्वराकडे आनभाग केली, मागितलं तर निश्चितपणे त्याचं सहाय्य आपल्याला मिळतं. आणि यातून जो मुख्य हेतू किंवा जे त्यांच्या संदेशाचं शीर्षक होतं ते म्हणजे मोडणे किंवा तुटणे असा त्यांनी एक टॉपिक घेतला होता. आणि त्यातून मग पवित्र शास्त्रामध्ये काय काय तुटलेलं आहे, मोडलेलं आहे, त्यातून नवी निर्मिती किंवा उत्पत्ती कोणती झालेली आहे याच्यासाठी एक 4-5 उदाहरणं त्यांनी घेतली. त्यामध्ये पहिलं उदाहरण होते की लूक 22 आणि 19 यामध्ये परमेश्वराने भाकर मोडली आणि त्याच्यावर पवित्र आत्म्याचं सहाय्य मागितलं आणि जवळजवळ 5,000 लोकांना पुरून 12 टोपल्या उरल्या एवढा मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी परमेश्वराने दिलेला आहे. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट करण्यासाठी आपण अंतःकरणापासून देवाचं सहाय्य मागतो तेव्हा त्यातून जे घडतं ते चांगलं होतं. आणि बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या, संकट, निराशा येतात आणि आपल्याला वाटते की माझ्याच आयुष्यामध्ये का, मलाच का, पण त्यातून परमेश्वराला काहीतरी वेगळं घडवायचं असतं किंवा आपल्यासाठी काहीतरी परमेश्वराचं वेगळं नियोजन असतं, हे त्यातून सांगितलं. त्यानंतर दुसरं उदाहरण त्यांनी निर्गम 17:6 मध्ये दिलं होतं की जेव्हा परमेश्वराने सगळे लोक पाण्यासाठी मोशेकडे कुरकुर करत होते तेव्हा परमेश्वर मोशेला त्या खडकावर काठी मारायला सांगतो आणि त्या ठिकाणी तो खडक फुटतो आणि एवढ्या लोकांसाठी तिथून पाण्याचा झरा तयार होतो. म्हणजे फुटल्याशिवाय किंवा तुटल्याशिवाय पुन्हा निर्मिती होत नाही ही आपल्याला पवित्र शास्त्रातून शिकायला मिळतं. त्याच्यानंतर त्यातच पुढचं एक उदाहरण दिलं होतं पहिले राजे 18 आणि 44 मध्ये जे काही एलियाने पावसासाठी प्रार्थना केली होती. तो आपल्या चाकराला आहाबाला कित्येक वेळा जाऊन ढग आलेत का पाहायला सांगत होते आणि त्याचा चाकर वारंवार जाऊन कुठेच ढग दिसत नाहीत असं सांगत होते. पण जेव्हा तो 7व्यांदा गेला तेव्हा तो सांगत आला की हाता एवढे ढग जमा झालेले आहेत आणि ते ढग जेव्हा तुटले तेव्हा भरपूर असा पाऊस पडला. कारण त्याच्या अगोदर जवळजवळ 3.5 वर्ष त्या ठिकाणी पृथ्वीवर पाऊस पडलेला नव्हता. हे एक उदाहरण त्यामध्ये सांगितलं. त्यानंतर योहान 12 आणि योहान 12:24 मध्ये सांगितलं की गहूचा दाना रुजतो, जमिनीमध्ये पडतो, तो मरतो तेव्हाच त्यातून नवा अंकुर येतो. म्हणजे मेल्याशिवाय आपल्याला नवी निर्मिती नाही. हे एक उदाहरण त्यांनी त्यातून दिलं. आणि मग या सगळ्या उदाहरणावरून आम्हाला म्हणजे पाहायला मिळतं की इर्मया 29:11 मध्ये परमेश्वराचे जे आमच्याबद्दल असणारे संकल्प आहेत किंवा परमेश्वराच्या ज्या योजना आहेत त्या नेहमीच हिताच्या असतात, परंतु आपण ते ओळखायला विसरतो किंवा आपल्याला ओळखता येत नाही. आपण दुःखी होतो, लगेच कष्टी होतो, गर्भगळीत होतो, अविश्वास दाखवतो, विश्वास डळमळीत करतो आणि मग देवाला दोष देत राहतो की देवपा मलाच का हे दुःख किंवा माझ्याच वाट्याला का, माझ्याच कुटुंबामध्ये समस्या का, आजारपण का. पण परमेश्वर त्यातून काहीतरी आपल्या ठिकाणी नवी उत्पत्ती, नवी निर्मिती करणार असतो. त्यामुळे परमेश्वर ते प्रसंग आपल्यावर आणतो हे आपण ओळखायला शिकायला पाहिजे. आणि पवित्र आत्म्याचं सहाय्य आपल्या आयुष्यामध्ये मिळवायचं असेल तर निश्चित अर्थानं खरा जिवंत प्रभू परमेश्वर जो सतत आमच्या बरोबर आहे त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे या वचनातून आम्हाला शिकायला मिळालं. थँक्यू.
आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करा. फार सुंदर वचन नाही का? पुन्हा एकदा तोच पवित्र आत्म्याच्या संदर्भापासून सविता वैद्य यांनी सुरू केलं की त्यांच्या मंडळीमध्ये जे वचन आहे रोमकरास पत्र 8 अध्याय वचन 26 ते 30 की आत्मा ही आपल्या अशक्तपणामध्ये हातभार लावतो. आपल्याला कशी प्रार्थना करावी जेव्हा कळत नाही, पवित्र आत्मा अनिर्वाच्य उच्छ्वासाद्वारे आपल्यासाठी परमेश्वराकडे विनंती करतो. हालेलुया. तो मध्यस्थ म्हणून कार्य करतो. आणि अनेक उदाहरणातून सविता वहिनी यांनी सांगितलं नाही का, देवाचं वचन सांगतं की नवीन पहा मी सर्व नवी करत आहे, जुने ते होऊन गेलेले आहे. जे जुनं आहे, जे या जगाचं आहे, या जगात असताना ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी नवी उत्पत्ती होणं गरजेचं आहे. नवी उत्पत्ती कशी होणार? जुनं जे आहे ते टप्प्याटप्प्याने मोडणं गरजेचं आहे, तेव्हाच तर नवं बांधलं जातं. आपण पाहतो नाही का, जे घर असतं, जुनं घर असतं, नवं घर बांधण्याआधी ते जुनं घर तोडावं लागतं. तोडताना निश्चित त्या घराला वेदना होतात. त्या घरामधल्या विटा तुटतात, दरवाजे तुटतात, घराला वेदना होतात. पण ते घर जाणतं की इकडे आता एक नवीन घर उभारलं जातं. अगदी त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये जशी संकट येतात किंवा अडचणी येतात, कठीण समय येतात, आपल्याला वाटतं की टप्प्याटप्प्याने आपण तुटले जातोय, आपल्यावरती चोहोबाजूनी कोंडमारा होतोय. पण आपण हे जाणतो प्रियनो, कारण आपण परमेश्वराची लोक आहोत, की या संकटातून परमेश्वराची आपल्यासाठी एक मोठी योजना, मोठा विजय आहे. तर देवाचं वचन सांगतं की जिथे संकट आहे तिथे परमेश्वराची कृपा अधिक विपुलतेने वाटते. पुष्कळ संकटातून पार गेल्यावरती धीराने शील आणि शीलाने तुमच्या माझ्यामध्ये ख्रिस्ताविषयीची आशा सुदृढ होते आणि आशा लाजवत. आणि इर्मिया 29:11 फार सुंदर वचन आपण आपल्या हृदयावरती कोरून ठेवूया की देवाचे संकल्प आपल्यासाठी हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, आपल्या भावी सुस्थितीची आशा देणार. आणि म्हणून आज ज्या संकटातून तुम्ही आणि मी जात आहोत, आज ज्या कष्टामध्ये आहोत, आज ज्या अडचणीमध्ये आहोत, त्या अडचणीसाठी आपण देवाचे आभार मानायला शिकूया. देवा तुझे आभार मानतो, आज हे संकट माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आहे. कारण मी जाणते परमेश्वरा, या संकटातून तू मला, माझ्या कुटुंबाला एक मोठा विजय देणार आहेस, एक मोठा आनंद देणार आहेस, तू नवी उभारणी करत आहेस. म्हणून आज हे तोडणं, हा खडक फुटणं गरजेचं. हालेलुया. शेवटची संधी आपण किरण आगलावे सिस्टर यांना देऊया. किरण आगलावे सिस्टर. सलाम दादा, माझा आवाज ऐकू येतो? येस. आज आमच्या किरण सिस्टर व्हिडिओ चालू करा. आज आमच्या चर्चमध्ये जे आमच्याकडे गृहस्थान चालू होता, त्या गृहस्थानाच्या शेवटची प्रार्थना झाली गृहस्थानामधली. तर त्याच्यामधलं पहिलं वचन घेतलं होतं पाळक साहेबांनी. सांगितलं की मी यहोशुआ याचा 25वा अध्याय याचं 15वं वचन येते, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. याच्यावरून त्यांनी संदेश चालू केला. याच्यामध्ये आपलं कुटुंब, याच्यामध्ये आपल्या बायबल मधले त्यांनी 4 कुटुंब घेतले होते. ते त्याच्यामध्ये एक कर्नैलाचं कुटुंब होतं, जे प्रेषित 10 मध्ये 1 आणि 2 मध्ये दिले. कारण तो कसा होता? नीतिमान होता. तो सदापती होता आणि तो नीतिमान पण होता. आणि ते घरातील सर्व देवाचे भय बाळगणारा. आणि त्याच्यानंतर दुसरं वचन त्यांनी घेतलं होतं की प्रेषित 16:14 मध्ये पण घेतलं. एक लुधियाना स्त्री होती, ती जांभळी वस्त्र विणणारी होती, विकणारी होती. तिचं उदाहरण त्यांनी सांगितलं थोडक्यामध्ये. आणि ती कशी होती? विश्वासू होती. आणि तिच्या घराण्याने बाप्तिस्मा झाल्यावर तिने त्यांची विनंती केली की प्रभूवर विश्वास ठेवणारी पण होती. आणि ती आदराने तिथे करणारी पण होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रेषित 18 मधून उदाहरण दिलं, ते अखिला आणि प्रिस्किल्ला याचं हे जोडपं होतं. ते पण पावलासोबत राहणार होतं. आणि ते पण कसं होतं? आदर तिथे करणार होतं, देवाची सेवा करणार होतं, आणि ते देवासोबत राहणार होतं, आणि देवाचे भय पण बाळगणारे होतं.
आणि त्याच्यानंतर त्यांनी एक उदाहरण, आणखीन एक उदाहरण दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपलं कुटुंब कसं असावं, आपलं कुटुंब यामध्ये कशामध्ये आपण ते गणल्या जातो. जर आपण म्हणत आहे मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार, तर यामधून आपलं घराणं कोणतं आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आपण आपला विश्वास कुठं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, आपण विश्वास करणारे आहे का, आपण आदर करणारे आहो का, आपण साक्ष देणारे आहो का, आपण क्षमा करणारे आहो का, आपण सेवा करणारे आहो का, आणि आपण नीतिमान आहो का. यावरून त्यांनी आम्हाला ह्या 4 उदाहरणामधून, 4 कुटुंबामधून आपलं कुटुंब कसं असावं, देवाला भिऊन वागणारं असावं का, देवावर विश्वास ठेवणारा असा का, हे आम्हाला त्यांनी शिकवलं. थँक्यू. अमेन. थँक्यू किरण सिस्टर. फार छान वचन. आपलं कुटुंब कसं असावं नाही का. परमेश्वराने पवित्र शास्त्रात ही सगळी जी कुटुंब आहे ती आपणासाठी साक्षी म्हणून आहेत नाही का, की आपणाला कळावं की ख्रिस्तामध्ये कुटुंब कसं असावं. किंबहुना आपल्या प्रार्थना गटामध्ये पण हा उपक्रम अनेकदा सांगितला जातो की गीत गाताना, उपकारस्तुती करताना कुटुंब स्तरावर गीत गा. म्हणून आपले बंधू स्तवन जेव्हा बघा नावं लिहितात, जसं आज सविता सिस्टरचं नाव लिहिलं होतं, नाव होतं सविता थोरात कुटुंबीय, म्हणून तो शब्द टाकलेला असतो कुटुंबीय, की कुटुंबातल्या एकाने गीत गावं तर दुसऱ्याने प्रार्थना करावी. हालेलुया. आणि आज सविता थोरात सिस्टर यांच्या घरी आपण आवाज ऐकत होतो, सगळेजण मिळून गीत गात होते देवाच्या नावाला. आपण सगळेजण, ही इच्छा मी जाणतो प्रियानो आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात आहे, की आपण कुटुंब म्हणून यहोशुवाप्रमाणे बोलू शकू की मी, माझं घराणं परमेश्वराची सेवा करणार, आम्ही एकत्र येणार, परमेश्वराची आराधना करणार. आपण प्रार्थना करूया. माझा विश्वास आहे येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर ख्रिस्तामध्ये आपण सर्वांच्या कुटुंबाची घडण करेल. अक्विला प्रिस्किला प्रमाणे पती पत्नी बाजूला बसून या प्रार्थनेमध्ये सहभागी होतील. लेकरांसहित यहोशुवाप्रमाणे ते म्हणतील की माझं घराणं पहा परमेश्वराची सेवा करणार. आपली वेळ झालेली आहे, पण आपल्यामध्ये आपली बहीण नीता आहे, ती वचनावर बोलू इच्छित आहे. तर आपण नीताला संधी देऊया आणि मग येस नीता. हालेलुया. थँक्यू दादा. खूप नंतर संधी मिळाली आणि मागील दिवसांमध्ये अनेक अशा कौटुंबिक समस्या आणि आरोग्याच्या समस्यामधून जात असताना देवबाप्पाने त्या काळामध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला सांभाळलं, म्हणून मी देवबाप्पाचे प्रथम आभार मानते. आजचं जे वचन होतं ते इब्री 11 आणि त्याचं 6वं वचन, याच्यावरती सुंदर असा उपदेश आज करण्यात आला. ते वचन असं आहे, आणि विश्वासावाचून त्याला संतोष येणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. तर आजच्या वचनाचं शीर्षकच असं होतं की त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. देवबाप्पा आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनेक अशा प्रतिफळांनी भरून टाकतो. त्याची आपल्याला जाणीव देखील नसते, पण आमचं जीवन हे देखील त्याचं एक प्रतिफळ आहे, त्याचं एक बक्षीस आहे. देवबाप्पा आम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या मार्गांनी आम्हाला प्रतिफळ देतो, बक्षीस देतो. आणि रिवॉर्ड हा एक शब्द इंग्लिश मधला त्याच्यासाठी अतिशय योग्य असा आहे. दावीद 1 इतिहास 29 आणि 23 मध्ये म्हणतो की तू मला हे सर्व दिलं आहेस. दावीद असं म्हणत नाही की माझ्या कौशल्याने, माझ्या शक्तीने, माझ्या सामर्थ्याने मी हे मिळवलं आहे, तर तो म्हणतो की तू मला हे दिलं आहे. आणि आमचं जीवन, आम्हाला मिळालेली सुज्ञता हे त्याचं ते रिवॉर्ड आहे, ते बक्षीस आहे. नंतर जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना एक नवी शक्ती संपादन झालेली असते. यशाया 40, 29 व 30 या वचनामध्ये सांगितलंय की ते नवीन शक्ती संपादन करतील. तर ती नवीन शक्ती हे सुद्धा त्याचं एक बक्षीस आहे. आम्ही रोज श्वास घेऊ शकतो, तो देवबाप्पाने आम्हाला फ्रीमध्ये दिलेला आहे. हे देखील त्याचं एक बक्षीस आहे. आणि जर देवबाप्पा आम्हाला अशा अनेक गोष्टींनी अनेक गोष्टी तो आम्हाला बक्षीस रूपाने देतो, तर आम्हाला काय करायचंय, तर आम्हाला त्याची सेवा करायची आहे. आम्ही आमच्या जीवनाच्या अनेक गोष्टींद्वारे त्याची सेवा करू शकतो. देवबाप्पाने आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कौशल्य दिलेलं आहे. निर्गम 15 ते 21 मध्ये 2 सुईणी सांगितलेल्या आहेत. त्या सुईणी ज्या होत्या तर त्यांनी त्यांच्या कौशल्याने देवाची सेवा केली, कारण की त्या देवाचं भय बाळगणाऱ्या होत्या. आणि त्यांच्याबद्दल असं सांगितलंय की देवाने त्यांचं
घराणं प्रस्थापित केलं. हे त्यांना एक रिवॉर्ड मिळालं, कारण की त्यांनी त्यांच्या कौशल्याचा उपयोग हा देवाची सेवा करण्यासाठी वापरला. आम्हाला आम्ही आम्ही जेव्हा आमची सेवा करत असतो किंवा आमच्या कौशल्याचा उपयोग करत असतो, तेव्हा आम्हाला देवाचं भय बाळगण्याची गरज आहे आणि आमच्याकडे जे कौशल्य आहे त्याचा उपयोग फक्त देवाच्या सेवेसाठी करणं फार गरजेचं आहे. आज आम्ही ज्या घरामध्ये राहतो किंवा जे छप्पर आज आमच्या डोक्यावरती आहे, हे देवाने दिलेलं एक बक्षीस आहे, एक रिवॉर्ड आहे आणि त्याचा उपयोग आज आम्ही देवाच्या सेवेसाठी करत आहोत का? हे आम्हाला विचारणं गरजेचं आहे. ओबेद-एदोम याच्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसतं, की 3च महिने त्याच्याकडे देवाचा कोष होता आणि त्याच्या पूर्ण राज्यामध्ये त्याला देवबाप्पाने जी काही समृद्धी दिली होती, त्याची चर्चा पूर्ण राज्यात झाली. एवढं देवबाप्पाने त्याला भरून टाकलं, त्याला समृद्ध केलं. तर आज आमचं घर हे देवाच्या सेवेसाठी आम्ही वापरतो का? याचा विचार आम्ही करायला पाहिजे आणि देवबाप्पाने जे बक्षीस आम्हाला दिलं आहे, त्याचा उपयोग देखील आम्ही करायला पाहिजे. आज आमचं घर हे त्याच्या सानिध्याने भरलं आहे का? हे आम्हाला बघायला पाहिजे. नंतर लूक 5:1-6 त्याच्यामध्ये सांगितलं आहे, की एक मोठा माशांचा जो हे होतं, ते पेत्राला मिळालं होतं. तसंच आज आम्हाला त्याने काय केलं होतं, की जे येशूने सांगितलं ते त्याने केलं होतं. तसंच आम्हाला देखील देवाच्या कामासाठी आम्हाला पूर्ण झोकून द्यायला पाहिजे आणि जे काही देव आम्हाला मार्गदर्शन करतोय, त्याच्याद्वारे आम्हाला चालवायला पाहिजे. नंतर 1 राजे 17:8-16 मध्ये एका विधवेचं उदाहरण दिलंय, की तिच्याकडे जेव्हा एलिया संदेष्टा आला, तो म्हटला, की माझ्यासाठी एक छोटी भाकरी बनव. त्यावेळेला तिने ती भाकरी साधी भाकरी नव्हती, तर ती सॅक्रिफिशियल अशी ती भाकरी होती. म्हणजे तिचं स्वतःचं जेवण तिने ते न खाता, जे खाऊन ती मरणार होती, ते न खाता तिने ते देवाच्या सेवकाला दिलं आणि त्याचा रिवॉर्ड तिला काय मिळाला, तर त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये एकही दिवस तिच्या घरात अन्न नाही, असा एकही दिवस गेला नाही. त्याचबरोबर 5 भाकरी आणि 3 मासे यांचं उदाहरण आम्हाला माहिती आहे. त्या मुलांनी ते जर देवाच्या हातात दिलंच नसतं, तर ते एवढं बहुगुणित झालं नसतं. तर जे काही आज आमच्याकडे आहे, ते जर आम्ही देवाच्या हातात देऊ, आमची शक्ती असेल किंवा देवाने दिलेलं एक दान असेल, आमचं घर असेल, हे जेव्हा आम्ही देवासाठी उघडं करू, तर देवबाप आम्हाला अधिक पारितोषिक, अधिक बक्षिसं आणि अधिक प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. तर आज आमचं जीवन प्रथम आपण देवाला समर्पित करूया आणि या सुंदरशा वचनाबद्दल मी देवाचे आभार मानते. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. या सुंदरशा वचनाकरता खरोखर परमेश्वराच्या नावाला गौरव देऊया. आपली वेळ झालेली आहे, तर अजूनही ज्यांना संधी घ्यायची आहे त्यांनी मंगळवारी जरूर संधी घ्या प्रियानं. सुंदर असं देवाचं वचन, देवाचा मांडा. आज सुरुवातीला राऊत साहेब, मग हिरे साहेब आहेत, त्यानंतर आपली सविता वहिनी आहेत, त्यानंतर किरण आगलावे सिस्टर आणि आता नीता, या 5 जणांनी परमेश्वराच्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन केलं. तर आपण इकडे थांबूया. इथून पुढची वेळ आपले संचालक नीला भास्कर समुद्रे, आमचे प्रिय नानी यांच्याकडे देत आहे. नानी. थँक्यू संदेश. आम्ही देवाचा मानना समजावून सांगितलं तरी पण तुम्ही आम्हाला समजावून सांगता आणि जे सदस्य बोलले त्यांचं बी मी आभार मानते. देवबाप त्यांना अधिक आशीर्वाद देव. इथून पुढची आपण प्रभूची प्रार्थना व या रात्री गीत सर्वजण मॅईट कन्व्हेट करून बोलूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरती तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून राज्य, सामर्थ्य, ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. रात्री ईश्वर तुमचा सदा आयुष्य राखीता धन्यवाद. हालेलुया. प्रेज लॉर्ड. गुड नाईट. Praise the Lord. Good night. प्रेज लॉर्ड. गुड नाईट. Praise the Lord. Bye, Atmika. Thanks a lot.
प्रेज लॉर्ड आत्मिका. गुड नाईट. जय मसीह. Praise the Lord. बाय. Bye. गुड नाईट.